झी 24 तास एक पाऊल पुढे। राधा ही बावरी ही मालिका नुकतीच स्मॉल स्क्रीनवर सुरू झाली आहे। या मालिकेत अनुभवी कलाकारांसह नवोदित कलाकारांची टीम ही पाहायला मिळतेय। रोमॅन्टिक कथा असलेल्या या मालिकेतल्या कलाकारांना मालिकेबद्दल काय वाटतंय जाणून घेऊया त्यांच्याकडून। नको जपू मला इतकं मानस, नको इतका चांगला वागूस। जी लोक मला माया लावतात ते सगळे दूर जातात माझ्यापासून। मला भीती वाटते। तू एकच जवळचा मित्र आहेस माझा। मी हे रडतेस काय? मी घेतलं इतक्यात सोडून वगैरे जाणार नाहीये। नमस्कार, मी श्रुती मराठे आणि तुम्ही सगळे आता राधा ही बावरी आमच्या या सिरियलच्या सेटवर आलेले आहात। माझ्या कॅरेक्टरविषयी तर मी नक्की सांगीनच, पण त्याआधी इतर कॅरेक्टर सुद्धा इथे आहेत, त्यांच्याविषयी आपण जरा जाणून घेऊया। सर्वात आधी डॉक्टर सई प्रधान इलाताई इथे आहेत। इलाताई, तुमच्या कॅरेक्टरबद्दल थोडंसं सांगा ना। मी डॉक्टर सई प्रधान, मी पहिल्याच एपिसोडमध्ये माझीच स्वतःची इंट्रोडक्शन करून दिली होती आणि ही डॉक्टर राधा मनोहर ही माझी मानस कन्या आहे। माझं कॅरेक्टर मला खूप आवडतंय या सिरियलमधलं। याचं मुख्य कारण ही अतिशय पॉझिटिव्ह सकारात्मक विचारांची खूप ऊर्जा असलेली अशी आणि अत्यंत आनंदी अशी बाई आहे। कर्तबगार आहे, स्वतःच्या हिमतीवर आणि हुशारीवर तिने एवढं मोठं हॉस्पिटल उभारलेलं आहे आणि आयुष्यामध्ये बरेच कठीण प्रसंग येऊन जवळच्या माणसाचा वियोग सहन करूनही ती नेहमीच आयुष्यात सकारात्मक विचार करणारी राहिली। आपल्याबरोबर आपल्या आजूबाजूच्या लोकांनाही आनंद देणं हाच तिचा प्रयत्न आहे आणि ती एकटी आहे, तिचा नवरा गेलेला आहे, मुलं परदेशी आहेत, मुलांना काही इथे येण्याची ओढ नाही आहे आणि तिला काही आपलं हे काम आणि आपली मातृभूमी सोडून तिथे जायचं नाही आहे। ही सगळी परिस्थिती तिने खूप छानपणे ॲक्सेप्ट केलेली आहे आणि आपलं सगळं अपत्यांबद्दल वाटणारं प्रेम तिने राधावरतीच म्हणजे काय म्हणायचं, राधा तिची मुलगीच आहे, त्यामुळे सगळं प्रेम तिलाच ती देत आलेली आहे आणि म्हणून राधानी आनंदी व्हावं, सुखी व्हावं याच्यासाठीच ती कायम धडपडते आहे। भोवऱ्यात गरगर फिरल्यासारखं होतं रे। तू मला नेहमी सांगतोस ना मानस की असं काही झालं तर डीप ब्रीथिंग कर। तुझा आवडत्या व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर आण, तुला शांत करणारं दृश्य आठव, चांदण्याने भरलेलं आकाश, समुद्र, हिरवगार रान। आता माझ्याबरोबर आहे रिया जे कॅरेक्टर आहे आणि देव्यानी आता तुझ्या कॅरेक्टरबद्दल थोडंसं सांग। माझं नाव रिया विजयकर, सिरियलमध्ये ही माझी पहिली सिरियल आहे। मी डॉक्टर मानस ची वाईफ आहे। आता आमचं नवीन लग्न झालं आहे आणि मी राधा आणि मानस दोघांच्याही जवळची आहे। राधा पण खूप जवळची मैत्रीण आहे। राधा आणि मानस खूप वर्षांपासून चांगले मित्र आहेत। तर जे मला एका पॉईंट ऑफ व्ह्यूनी मी त्यांच्यामध्ये पार्टिसिपेटही होते त्यांच्या मैत्रीत, पण जेव्हा त्यांची जास्त मैत्री दिसते आणि वॉर्म सिक्युरिटी बाहेर येते, सो ॲज वी गो अहेड आय थिंक या पर्सनॅलिटीचे अजून शेड्स बाहेर येते। म्हणजे म्हणजे मी तर आत्ता आले ना 6 महिन्यांपूर्वी लग्न होऊन। तू तर 6 वर्षांपासून काम करतेस मानस साहेबांकडे। मला वाटतं तुला माहित असेल कोण कोण येतं। माझं नाव ऋषिकेश दळी, मी डॉक्टर मानस हे कॅरेक्टर करतोय, जो राधाच्या खूप जवळचा आहे, राधाचा खूप चांगला मित्र आहे। म्हणजे राधाच्या जवळची दोनच माणसं आहेत, मानस आणि डॉक्टर सई प्रधान इलाताई। सो राधाच्या आयुष्यामध्ये कुठलाही प्रॉब्लेम आला तर ती माझ्याकडे एक चांगली मैत्रीण या नात्याने येते आणि आम्ही त्याच्यावरती सोल्युशन काढत असतो। हे असं सुंदर असं माझं कॅरेक्टर आहे। माझ्या आयुष्यातली ही पहिलीच सिरियल आहे आणि झी मराठी सारख्या चॅनलवरती मला पहिला ब्रेक मिळाला, सो मी खूप हॅपी आहे। हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर राधा, हॅपी बर्थडे टू यू।
माझ्यासारखं न असणारं कॅरेक्टर आहे, कारण राधा खूप शांत, तिच्या आयुष्यामध्ये खूप गोष्टी घडलेल्या आहेत, त्यामुळे खूप उदास असते ती आणि सगळे तिला चेअरअप करायचा प्रयत्न करतात असं कॅरेक्टर आहे. आणि खूप 2 स्ट्रॉंग पर्सनॅलिटी माझ्या आयुष्यामध्ये जे मला नेहमी सपोर्ट करतात, डॉक्टर साई प्रधान आणि डॉक्टर मानस हे नेहमी माझ्या पाठीशी असतात, असं माझं हे कॅरेक्टर आहे. आणि कम्प्लिटली अपोजिट आहे. मी अशी खरंच ॲक्च्युअली रिअल लाईफमध्ये नाही आहे. मी कट म्हटलं की मी वेगळी असते आणि ॲक्शन म्हटलं की मी खूप वेगळी असते. त्यामुळे खूप इंटरेस्टिंग वाटतं असं कॅरेक्टर करायला, जेव्हा तुम्ही खऱ्या आयुष्यामध्ये असे नसता. तुझ्या जवळच्या माणसांच्या आयुष्यात प्रेमामुळे दुःख आलं हे तुला दिसतं आणि तुला नात्यांची, भविष्याची, प्रेमाची भीती वाटू लागते. हो हो हो. हे बघ राधा, राधा, मी तुला जपत नाहीये, मी मायाही नाही लावत आहे तुला, मी फक्त तुझ्या सोबत चालतो. सगळ्यांना वाटत होतं की माझं आणि सौरभचं काही असेल, पण इव्हेंच्युअली असं दिसलं की आता माझं आणि केदारचं लग्न होणार आहे का नाही येणार आहे. पण यू नेव्हर नो, सिरियल आहे, काही होऊ शकतं. माझं आणि केदारचं लग्न होणार नाही होणार, काय घडणार आहे त्याच्यासाठी बघत राहा राधा ही बावरी, सोमवार ते शनिवार रोज संध्याकाळी 7:30 वाजता. तारा. झी 24 तास एक पाऊल पुढे.